लग्नासाठी जात असतानाच कुटुंब संपलं, पुरात इनोव्हा वाहून गेल्याने 9 जणांचा मृत्यू। हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर अद्याप पाहायला मिळतोय। अशातच हिमाचलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। लग्नासाठी जाणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला। अचानक आलेल्या पुरात कार वाहून गेल्यामुळे एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला, तर काही जण अद्यापही बेपत्ता आहेत। आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरू केला आहे। या घटनेने कुटुंबांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। पंजाबमधील नवाशहर येथे लग्नासाठी SUV मधून प्रवास करणाऱ्या कुटुंबासोबत ही घटना घडली। हिमाचल प्रदेशातील एका कुटुंबातील 10 सदस्य रविवारी होशियारपूर जिल्ह्यातील माहिलपूर ब्लॉकमधील जेजॉन शहराजवळील नाल्यात अचानक आलेल्या पुरात वाहनासह वाहून गेले। कारमधील 9 जणांचे मृतदेह हाती लागले असून पोलीस बाकीच्यांचा शोध घेत आहेत। पोलिसांचे पथक बचाव कार्यात गुंतले असून एका बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे। होशियारपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळपासूनच या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे नाल्याला पूर आला। हे लोक हिमाचलमधून पंजाबमधील नवाशहर येथे लग्नाच्या वरातीसाठी जात होते। सर्व लोक एकाच कुटुंबातील आहेत। गाडी रस्त्यावरून जात असताना नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आलं। कार नाल्याला ओलांडत जाईल असे ड्रायव्हरला वाटले, मात्र अचानक प्रवाह वाढला आणि इनोव्हा कार पुराच्या पाण्यात वाहू लागली। आरडाओरडा ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी इनोव्हामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। स्थानिकांनी तात्काळ JCBच्या सहाय्याने लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला। लोकांनी गाडीतील एका मुलाला कसेबसे वाचवले, मात्र गाडीचा दरवाजा न उघडल्याने बाकीचे लोक पुरात वाहून गेले। यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून NDRFच्या टीमला बोलावून घेतले। त्यानंतर शोधाशोध केली असता आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह सापडले आहेत। उर्वरित बेपत्ता लोकांच्या शोधासाठी खोऱ्यात शोध मोहीम सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार SUV मध्ये एकूण 11 जण प्रवास करत होते। हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील मेहतपूर जवळील डेहरा येथील रहिवासी दीपक भाटिया हे आपल्या कुटुंबातील 9 सदस्यांसह एका लग्नात सहभागी होण्यासाठी नवशहरला गेले होते। दीपक यांच्यासोबत त्यांचे वडील सुरजित भाटिया, आई परमजीत कौर, काका स्वरूप चंद, काकू बंदर आणि शिनो, मुलगी भावना वय वर्ष 18 आणि अंकू वय वर्ष 20 आणि मुलगा हरमित वय वर्ष 12 ड्रायव्हर होता। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9, उना, हिमाचल प्रदेश।